बातमीपत्राच्या सुरुवातीला खळबळजनक बातमी जळगावमधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड काढण्यात आली। रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींचीही छेड काढल्याचा आरोप करण्यात आलाय। संत मुक्ताई यात्रेतील हा धक्कादायक प्रकार आहे। 4 टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आरोपींना अटक न झाल्यानं रक्षा खडसे आक्रमक झाल्यात। राज्यात आता मंत्र्यांच्याही मुलीची असुरक्षित असल्याचं आता पाहायला मिळतंय। महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे। ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे, तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे। आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे। सीएम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे। आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे। कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं, पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे। आता मी DYSP साहेब पण इथे आलेले आहे। आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण 4 गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला तिथून सोडलं, पण ह्या जामीन दिलं। ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं, कारण कृषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं। तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळे आपण कंप्लेंट देऊ। तर आज आता कृषिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहे। मुलींसोबत जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे। कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतंय। तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे, जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेलं आहे, तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो। हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे, तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे। त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली, त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत। या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता। त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली। त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे। पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे, हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे। अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरण उघडकीस येत नाही। तर याच संदर्भात नेत्या रोहिणी खडसे आणि खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मुलगी कुणाची असो, मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो, मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्यावर कारवाई ही तातडीने झाली पाहिजे। सरकारकडं कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही। म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील राहील। आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज परत ऐरणीवर आल्यासारखा आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत, पण आज
कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता. त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळ टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही. माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर या संदर्भातले नेमके आरोप काय आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य काही मुलींची छेड काढल्याचा आरोप आहे. मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेतील हा प्रकार आहे. टवाळखोर मुलांचा त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न आहे. रक्षा खडसेंच्या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल मात्र आरोपींना अटक न केल्यानं रक्षा खडसे आक्रमक झालेत. टवाळखोर मुलांना तातडीनं अटक करण्याची रक्षा खडसेंनी मागणी केली आहे.